नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असावा याकरिता पदाधिकाऱ्यांकडून नावे जाणून घेण्यासाठी भाजपने विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक पाठवले आहेत. त्या अनुषंगाने आमदार पराग आळवणी यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी उपस्थितांनी बंद लिफाफ्यात 3 नावे लिहून दिली आणि ते निरीक्षक आमदार पराग आळवणी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस तथा पनवेल विधानसभा संयोजक नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. वेळोवेळी नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांमध्ये वाहतूक शिस्त येण्यासाठी दंड वसुलीच्या कार्यवाहीवर न थांबता तळोजेमधील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट उपलब्ध करून दिले आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये 30 वर्षांनंतर पहिल्यांदा वाहनतळाचा प्रश्न सुटला. त्यामुळे रस्त्याकडेला उभे राहणाऱ्या अवजड वाहनांचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. मात्र दुचाकीस्वार विना हेल्मेट तळोजातून अनेकदा ये-जा करताना दिसत असतात. वेळोवेळी अशा दुचाकीस्वारांवर दंडाची कारवाई करूनही हे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे तळोजा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम तळोजेमधील रस्त्यांवर गरजू आणि विना हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप केले. पनवेल शहरातील हॉटेल आणि भाजी मंड्यांमधील कचरा रात्रपाळीत उचलल्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला आहे. दिवसभरात पालिका क्षेत्रातील ग्रामीण आणि निवासी गृहनिर्माण संस्थांकडून संकलित होत असलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे पालिकेला अधिक सोयीचे होणार आहे. पनवेल महापालिकेने माझी वसुंधरा अभियानात ड दर्जाच्या पालिकेत राज्यात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर पालिकेने स्वच्छ आणि सुंदर पनवेल राहण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्यापैकी हॉटेल व्यावसायिकांकडून निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा राबवता येते का याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कचरा संकलन आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये पालिकेचे कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण ही पनवेलकरांना सवय लावण्यासाठी पालिका आयुक्त मंगेश चितळे हे कचरा संकलन आणि व्यवस्थापनामध्ये सुसूत्रता आणण्याचे नियोजन आखत आहेत. या संदर्भात पालिका आयुक्तांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार पालिका क्षेत्रात पुढील 2 दिवसात रात्रपाळीत कचरा संकलन करण्याचे काम सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. संबंधित ठेकेदाराला या संदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजी मंडया, कचरा पेटीतून आणि हॉटेलमधून निघणारा कचरा थेट कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत रात्रीच पोहोचवला जाईल. त्यामुळे सकाळच्या सत्रातील स्वच्छता विभागाच्या कामगारांवर ताण कमी होणार आहे. आदिशक्तीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने झंकार नवरात्रोत्सव आयोजित केला आहे. या उत्सवातील देवीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शकुंतला ठाकूर, उल्हास झुंजारराव, नीता झुंजारराव, छाया म्हात्रे उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरडग्रस्तांच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर किंवा त्याआधी नव्या आणि सुसज्ज घरात गृहप्रवेश होणार असून आदिवासी बंधू भगिनींच्या जीवनात सोनेरी क्षण येणार आहेत. नानिवली गावाजवळील गुरचरण जागेवर शासनाने आपत्तीग्रस्तांसाठी
44 घरे बांधली आहेत। 19 जुलै 2023च्या काळ रात्री इर्शाळवाडीत दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेतून वाचलेले आणि मयतांचे वारसदार मुंबई पुणे महामार्गालगत चौक पेट्रोल पंपात 34 कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहत आहेत। दरम्यान नव्या घरांचे काम पूर्ण होत आले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पाणी, वीज तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गृहप्रकल्पात लक्ष घातले असून लवकरच आदिवासींच्या जीवनात प्रकाश येणार आहे। जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले रायगडचा समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्ष होत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रांच्या विशेष संस्थेच्या पथकाने किल्ले रायगडावर भेट देऊन विविध स्थळांची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत रायगड प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बिकट परिस्थितीमध्ये किल्ले रायगडाची उभारणी केली तो रायगड आजही इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभा आहे। गडावरील जलयोजना, निवारा व्यवस्था, राज सदर, मंदिरे, महादरवाजा, बाजारपेठ, 7 राण्यांचे महाल, मनोरे, तलाव अशा अनेक ऐतिहासिक वास्तू बघण्यासारख्या आहेत। गडावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात। अशा अभेद्य रायगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला जावा अशी मागणी गेली अनेक वर्ष होत आहे। गडाची सध्या दुरुस्ती सुरू असून उत्खननाद्वारे इतिहासाचे अनेक पैलू उघड होत आहेत। भावी पिढीला गडाचे स्वरूप आणि महत्त्व जाणता यावे याकरिता जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणे काळाची गरज आहे। भारतात 43 जागतिक वारसा स्थळे आहेत। यापैकी 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 खांगचेडझोंगा राष्ट्रीय उद्यान हे मिश्र प्रकारचे आहे, जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही गुणधर्मांसाठी सूचीबद्ध आहे। यामध्ये जगभरात भारत 6व्या क्रमांकावर आहे। रायगडाचा देखील जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यास गडावरील अनेक ऐतिहासिक वास्तू जतन करण्यास आणि भावी पिढीला या वास्तूचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होणार आहे। माणगाव तालुक्यातील भांदरे गावातील ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले यांच्या विकास कामांनी भारावून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी आमदार गोगावले यांच्या हस्ते भांदरे गावातील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, तळेगाव सरपंच निलेश म्हात्रे, लोणेरे सरपंच प्रकाश टेंबे, माजी सभापती महेंद्र तेडकुरे, संघटिका अरुणा वाघमारे, लोणेरे माजी सरपंच रवींद्र टेंबे, सीताराम धसाडे, अक्षय अंधेरे, सीताराम जांभरे, गोवर्धन धसाडे, सखाराम धसाडे, वैभव मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी आमदार भरत गोगावले म्हणाले की सरकारने जनतेसाठी विविध लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत। आम्ही लोकांच्या अडीअडचणींना धावून जातो, मदत करतो। तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू असे ते म्हणाले। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाली असून केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजक पदाचीही जबाबदारी देण्यात आल्याने खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन होत आहे। खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत। गेल्या 10 वर्षात त्यांना केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे। यावेळीही 2 महत्त्वाच्या पदांवर बारणे यांची निवड झाल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विद्युत धोरणांची समीक्षा, पवन ऊर्जेचे मूल्यांकन, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून अनुदान मागणीशी संबंधित अहवाल समिती संसदेत सादर करते। या महत्त्वाच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्रीरंग बारणे यांची निवड झाली आहे। संसदीय राजभाषा समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत। या समितीचे काम देशभर हिंदी भाषा आणि राज्यावर स्थानिक भाषा यांचा प्रसार करणे आहे।
केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामकाजात भाषेचा वापर होतो की नाही त्याचे निरीक्षण करणारी राजभाषा समिती ही एकमेव समिती आहे। ही समिती आपला अहवाल संसदेत सादर न करता थेट राष्ट्रपतींकडे सादर करते। त्यामुळे संसदीय राजभाषा समितीचे महत्त्व अधिक आहे। या समितीच्या संयोजकपदी खासदार श्रीरंग बारणे यांची निवड झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे।